कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर तब्बल 20 वर्ष पकड असलेले काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडलेत. एकाकी पडल्याची कबुली स्वतःच बंटी पाटील यांनी दिली आहे. बंटी पाटील यांच्या वक्तव्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोणी मित्रत्वाचा सल्ला दिलाय तर विरोधकांनी टोला लगावण्याची संधी साधली आहे. कोल्हापुरातली राजकीय समीकरणं कशी बदलली आहेत आणि बंटी पाटलांना एकाकी भावना का निर्माण झाली आहे बघूया त्याविषयी सविस्तर. बऱ्याचदा कुठल्या तर पंचवार्षिकला सगळे माझ्या बरोबर असतात, एखाद्या पंचवार्षिकला मी एकटा असतोय. आता हे एकटा आहे, तुम्ही सगळे आहे ना माझ्याबरोबर. त्यांनी लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे. एकटा पडले म्हणजे मी पराभूत झाले असाचा अर्थ होते ना. मग जाणार कोण म्हणतं. नैराश्य न काही लोक निराश होतात, नाराज होतात, टीव्ही फोडतात, गाव सोडून जातात. आम्ही तसं काही केलं नाही. आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो. सत्तेच्या सारीपाटात कोण कधी केव्हा वरचढ ठरेल हे सांगता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात देखील तेच पाहायला मिळत आहे. 20 ते 25 वर्ष कोल्हापूरच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारे सतेज उर्फ बंटी पाटील जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडले. हे आम्ही म्हणत नाही तर स्वतः बंटी पाटील यांनीच या बदललेल्या राजकीय परिस्थितीची कबुली दिली आहे. जिल्ह्याच्या महत्वाच्या सत्ता केंद्रांवर बंटी पाटील आणि राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक हाती सत्ता मिळवली होती. गोकुळच्या सत्तेतही दोन्ही नेते एकत्रच आहेत. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे बंटी पाटील आणि हसन मुश्रीफांची वाट वेगळी झाली आहे आणि तेव्हापासून बंटी पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणात घेरण्याची विरोधकांची रणनीती सुरू आहे आणि त्यामुळेच एकाकी पडल्याची भावना सतेज पाटील यांनी बोलून दाखवली आहे. नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, सगळे मिळून महाविकास आघाडी आणि जनता दल आम्ही आहे बरोबर तुमच्या. त्यामुळे सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी शेवटी संघर्ष करावा लागतोय. आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेले 20-25 वर्ष मी या जिल्ह्याच्या राजकारणात आहे. बऱ्याचदा कुठल्या तर पंचवार्षिकला सगळे माझ्या बरोबर असतात, एखाद्या पंचवार्षिकला मी एकटा असतोय. आता हे एकटा आहे, तुम्ही सगळे आहे ना माझ्याबरोबर. सतेज पाटील यांचे जिल्ह्याच्या राजकारणातले जवळचे मित्र हसन मुश्रीफ यांना महायुती धर्म पाळावा लागत असल्यानं ते शिवसेना आणि भाजप सोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. बंटी पाटील यांच्या एकाकी पडल्याच्या भावनेनंतर मुश्रीफ यांनी त्यांना मित्रत्वाचा सल्ला दिला. आता ह्या ज्या निवडणुका असतात गोकुळच्या, विधान परिषदेच्या, एकटे पडले की घोटाळा होते. मग म्हणतात बहुतेक याचा पराभव होते वाटतं, लोक जातच नाहीत. मला वाटतं त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. त्यांनी लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे. एकटा पडले म्हणजे मी पराभूत झाले असाचा अर्थ होते ना. मग जाणार कोण म्हणतं. गोकुळचे हे मतदार हे ठराविक आहेत, ते फार हुशार आहेत. तर दुसरीकडे बंटी पाटील यांचे पारंपरिक राजकीय विरोधक खासदार धनंजय महाडिक यांनी बंटी पाटील यांच्या एकाकी पडण्याच्या वक्तव्यानंतर त्यांना टोला लगावला. तर आम्ही काम करत राहिलो. आम्ही कधी नाराज झालो नाही, कधी नैराश्य पत्करलं नाही, कधी खचलो नाही. आणि काम करत राहिलो तर लोक आपल्या सोबत राहतात. याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं की मी पुन्हा खासदार झालो, अमल आमदार झाला. आता गोकुळ सुद्धा पुढच्या वेळी ताब्यात येईल, विधान परिषद भाजपकडे येईल. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी म्हणजे नैराश्य न काही लोक निराश होतात, नाराज होतात, टीव्ही फोडतात, गाव सोडून जातात. आम्ही तसं काही केलं नाही. आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो. म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आता उभे राहू. सतेज पाटील यांच्या राजकीय कोंडीची सुरुवात झाली ती विधानसभा निवडणुकीपासून. त्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली. शेवटच्या दिवशी बंटी पाटलांची मोठी राजकीय कोंडी झाली. त्यावेळी त्यांचा झालेला संताप महाराष्ट्राने पाहिला. आम्हाला काय अडचण होती, आधीच निर्णय घ्यायचा होता ना. नाही म्हणून नाही, हे चुकीचं आहे महाराज. हे काय बरोबर नाही, मला मान्य नाही. आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून ना. मला तोंड कशी पाडायची काय गरज नाही. बरोबर नाही, अजिबात बरोबर नाही. आणि या राजकीय कोंडीनंतर कार्यकर्त्यांसमोर अश्रूंना वाट करून देणारे बंटी पाटीलही महाराष्ट्राने पाहिले. जे काही घडलं ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. मी त्याच्यावर काय आज टीका टिप्पणी काही करणार नाही.
जे घडलंय त्याला सामोरं जायचं सामर्थ्य तुम्ही मला द्यावं अशी माझी विनंती आहे. सध्या जिल्ह्याच्या राजकारणात एनकेन प्रकारे सतेज पाटील यांना घेरण्याची रणनीती विरोधकांकडून आखली जाते. त्याचा प्रत्ययही बंटी पाटील यांना आल्यानं त्यांनी कार्यकर्त्यांसमोर एकाकीपणाची भावना मांडली आहे. आता विरोधकांचं हे चक्रव्यूह बंटी पाटील कसं भेदणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.